नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 मिथुन राशीचे राशी भविष्य काय असेल याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 12 राशीपैकी 3 नंबरची रास ही मिथुन रास आहे। या राशीचा स्वामी हा बुध ग्रह आहे व वायू तत्वाची ही मिथुन रास आहे। ह्या मिथुन राशीवरती बुध ग्रहाचा प्रभाव हा जास्त असतो। ह्या 2025 मध्ये म्हणजे आत्ताच्या वर्तमान काळामध्ये ह्या मिथुन राशीला 7.5 किंवा 2.5 की काही सुद्धा चालू नाही। त्यामुळे 2025 हे वर्ष मिथुन राशीसाठी खूप चांगले वर्ष राहणार आहे, कारण त्यांचे जे कौटुंबिक जीवन आहे, जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील। तसेच ह्या 2025 या नवीन वर्षामध्ये मिथुन राशीसाठी म्हणजे जे पण कार्य कराल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश लाभेल, तसेच जबाबदारी वाढेल व उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होईल। कोणतेही कार्य करताना तुम्ही ह्या मिथुन राशी व्यक्तीने संतुलन म्हणजे बॅलन्स ठेवून कोणतेही कार्य करावे, त्यामुळे यश हे नक्कीच मिळेल। तसेच जे पण कार्य कराल किंवा काम कराल त्यामध्ये एकाग्रता किंवा व्यस्तता राहील। तसेच तुमची जी इच्छा किंवा आकांक्षा किंवा जे स्वप्न आहेत ज्यासाठी तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही कार्य किंवा काम करण्यासाठी सुरुवात ही देखील करू शकता। तुम्ही जे पण काही मेहनत करेल त्या मेहनतीचे उत्तम फळ तुम्हाला ह्या वर्षी लाभणार आहे। या मिथुन राशीसाठी खास करून सल्ला असा आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना किंवा इन्व्हेस्टमेंट करताना सतर्क किंवा दक्ष राहून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणूक करावी। तसेच ज्या जुन्या गोष्टी आहेत जुन्या गोष्टी ह्या परत उकरून काढू नये। ते शुभ कार्य करताना कोणतेही शुभ कार्य करताना घाई गडबडीत कोणत्याही गोष्टी किंवा कार्य करू नयेत, त्यामुळे नुकसान होण्याची देखील शक्यता आहे। व या 2025 या वर्षामध्ये मिथुन राशीचे व्यक्ती आहेत त्यांच्या वडिलांच्या बरोबर मतभेद होण्याची देखील शक्यता आहे, त्यामुळे वडिलांच्या बरोबर मतभेद होणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी। तसेच या राशींना या वर्षामध्ये समाजामध्ये मान सन्मान देखील भरपूर मिळेल। या मिथुन राशी व्यक्तीने या 2025 वर्षामध्ये खास करून श्री गणेश म्हणजे गणपतीची उपासना करावी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की 2025 या मिथुन राशीचे राशी भविष्य कसे असेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।